ताटावर टाकली अशी थोडीशी भगर, थोडासा साबुदाणा आणि तयार झाली भन्नाट अशी साबुदाणा वडी. एकदम भारी. साबुदाणा भिजवायला विसरले असाल किंवा लक्षात नसेल, काहीतरी अशा गोष्टी कधीतरी घडतात ना, उपवासाच्या आधी साबुदाणा भिजवायचा आपण विसरतो आणि मग अशा वेळेला साबुदाणा वडे कसे बनवायचे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर चला, झटकेपट होईल अशी पटकन होणारी साबुदाणा वडी म्हणा किंवा वडा म्हणा, तुम्हाला जो आकार द्यायचा तो आपण याला देऊ शकतो आणि ही वडी आपण तयार करू शकतो. साबुदाणा वडा म्हणताय तेही करू शकतो, साबुदाणा वडी म्हणतोय तेही करू शकतो. ती कशी? एवढ्या साबुदाण्यासाठी मी घेतले 3 बटाटे. आता जर तुमचे साबुदाणे जास्त असतील तर तुम्ही बटाटे जास्त वापरा, पण माझे एवढेच आहेत त्याच्यामुळे मी आता एवढेच 3 बटाटे किस करून आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आता इथे मी किस करून घेतला आहे. बटाट्याचा किस आपला तयार झाला आहे. बटाट्याचा किस तयार झाला आहे आपल्या इथे. आता याच्यामध्ये हे साबुदाणे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट. याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, किंवा मग तुम्ही ठेचा करून घेऊ शकता मिरचीचा, मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता. आता मी इथे तुकडे करून घेतले बारीक एकदम. याच्यामध्ये ना घट्टपणा येण्यासाठी म्हणजे बाइंडिंगसाठी आपल्याला याच्यात टाकायचं आहे भगरीचं पीठ किंवा मग राजगिऱ्याचं. साबुदाण्याचं नाही टाकायचं आपल्याला, भगरीचं किंवा आपण राजगिऱ्याचं टाकून घेऊ शकतो नाही का. ऑलरेडी याच्यामध्ये आपण साबुदाणा हा वापरलेला आहे. याच्यामध्ये टाकायचं आहे आता मीठ. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कोथिंबीर, मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर. हे सगळे पदार्थ आपले एकत्र झालेत आणि आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. हे पीठ आपल्याला ह्या अशा प्रकारे पाहिजे. ज्यावेळेस आपण काही वडे बनवतो ना त्यावेळेस कसे होतात, आपल्याला सेम हे पीठ तसंच पाहिजे. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आषाढी एकादशी स्पेशल हा पदार्थ नक्की करून पहा. एकदम साधी आणि सोपी झटकेपट होणारी. साबुदाणे जर भिजवायला विसरले असाल तर ही रेसिपी तुम्ही करू शकता. आता अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे, एकदम परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे. म्हणजे ना तुटणार ना मुडणार आणि व्यवस्थित वाफणार. त्याच्यामुळे नक्की पहा आणि ट्राय करा. इथे आपलं पीठ एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे, जे ना तुटणार न विरघळणार, एकदम परफेक्ट असं हे शिजणार, वाफणार आणि वडे बनवायला तयार होणार. आपल्याला वडी बनवायची आहे, वडे नाही. आता आपल्याला काय करायचंय, गॅसवर पातेलं ठेवायचंय आणि त्या पातेल्यात पाणी टाकायचंय. जसं आपण इतर वड्यांना बनवून घेतो ना त्या प्रकाराने इथे पातेल्यात आपण पाणी घेतलंय आणि आता हे ताट मी ठेवणार आहे आणि ताटाला आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचंय. है ना, या अशा प्रकाराने आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय. पाणी इथे उकळलं नाही, अजून पाणी उकळू द्यायचंय. आता इथे आपलं पाणी उकळायला लागलंय आणि हे ताट आपल्याला असं इथे ठेवायचंय आणि जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं ना मंडळी, ते आपल्याला याच्यावर असं पसरवायचंय. आणि मस्त अशी आपली वडी तयार होणार आहे. आणि याच्यावर ना आपल्याला अशी स्प्रिंकल म्हणा किंवा फक्त अशी थोडीशी आपल्याला भगर टाकायची, ज्याप्रमाणे आपण स्प्रिंकल करतो काही गोष्टी त्याप्रमाणे फक्त. आपण आता याला असं झाकून द्यायचं आहे. 15-20 मिनटं वाफून घ्यायची.
आता जर तुम्ही जास्त बनवणार असाल तर 2 ताटं ह्या पद्धतीने लावायचं किंवा इडलीच्या भांड्यामध्ये आपण करू शकतो. चला आता आपले झाले का पाहूया आपण. शिजून गेलेली नाही का. आता ही भगर आपण कशासाठी, फक्त थोडंसं असं शोसाठी, की तळल्यानंतर आहे ना खूप छान दिसते. आणि ती निघाली तरी काय हरकत नाही, फक्त टाकताना आहे ना अशी दाबून घ्या थोडीशी. छान लागते ज्यावेळेस आपण ही वडी खातो ना, मस्त करून करून लागते. आता आपण काय करायचं, गरम गरम असतानाच आहे ना याच्या वड्या पाडून घेऊ. गॅसवर असतानाच ह्या अशा आपण वड्या करून घेऊया. लावत आपण ह्या वड्या करून घ्यायच्या. पंधरा मिनटं तरी थंड होऊ देऊ. ह्या आहेत ना आपल्याला 10 ते 15 मिनटं थंड व्हायला सोडून द्यायच्या आहेत. लगेच काढल्या की त्या अशा गोळा होऊन जातील, त्याच्यामुळे ह्या थंड होऊ द्यायच्या आहे. आणि आता इथे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि या थंड व्हायला ठेवून देऊया. तिने आपण ह्या वड्या पाडून घेतल्या आहे. दिसत असतील तुम्हाला की आपण वड्या ऑलरेडी असे तुकडे करून घेतलेत. फक्त आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं आहे. आता हे थंड झालं की आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आहे. असं थोडंसं तेल लावायचं, थोडंसं जास्त नाही, आणि मग हे असे काढून घ्यायचे. आता ह्या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता, नाहीतर मग तुम्हाला आहे ना तळायचे असतील तर तुम्ही तळून पण खाऊ शकता. एकदम मस्त असे हे लागतात. तुम्हाला तळून खायचे तळून खा, असेच खायचे तुम्ही असेही खाऊ शकता. हे पहा मस्त होते आपली, मस्त अशी वडी तयार होते आपली, है ना. जर तुम्हाला तळलेलं खायचं नाही आहे तर तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता. गरजेचं नाही आहे ना की प्रत्येक उपवासाला आपण तळण खाल्लं पाहिजे किंवा काय. अशी मस्त ही वडी तयार झाली आहे. ते पाय इथे गरम आहे त्याच्यामुळे निघायला वेळ होतो. आता ही मस्त निघाली की नाही, एका साईडला थंड झालेलं असल्यामुळे मस्त होतं. हे पहा, हे पहा, थंड होऊ द्यायचं. आता इथे तरी थोडंसं गरम आहे. हे पूर्ण थंड झालं ना की एकदम व्यवस्थित निघणार आहे आपली ही वडी. हे गरम आहे, हे पहा अजून वाफा पण निघत आहेत त्याच्यामुळे हे थंड होऊ देते आणि मग नंतर काढूया आपण. हे पहा असे थंड झाले ना तर एकदम मस्त निघणार आहेत ह्या. फक्त थंड होऊ द्या व्यवस्थित. ह्या अशा वड्या आपल्या तयार होऊन जातात. तुम्हाला तळून खायच्या आहेत तुम्ही तळून खाऊ शकता, तुम्हाला अशाच खायच्या आहेत अशाही खाऊ शकतात. खूप छान लागणार आहेत आणि ह्या वड्या मस्त. आणि बटाटा घातल्यामुळे काय होतं आहे ना, आपण कीस घातला आहे त्याच्यामुळे ह्या म्हणजे वड्यांना तसं वाटू शकतं. हे पहा, हे पहा मस्त असे शिजलेले आहेत. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते की बाबा तळल्यानंतर ह्या कशा होणार आहेत. आता जर तुम्हाला याचा वड्यांसारखा आकार करायचा आहे आणि मग तळायचे आहेत तरीही चालणार आहे. जर तुम्ही घाईघाईमध्ये किंवा म्हणजे कधीतरी आपण विसरतो साबुदाणे भिजत घालायला, त्यावेळेस आपण हा झटकेपट पदार्थ करू शकतो. तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो. मस्त आहे.
काय म्हणते? आणि देणार आहे तुला. अरे वा, पैसे तीच भरणार आहे आता सगळे. हा ठीक आहे. ए तू खाते का साबुदाणा वडा?